हॅपी. आता मी तुम्हाला आपल्या सगळ्या घराची टूर देते. हाय हॅलो नमस्कार, मी स्वप्नाली. आपल्या सगळ्यांचं गावातील मी शहरातील ती या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. आता थंबनेलवरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये नक्की काय असणार आहे. तर आज आम्ही आमच्या नवीन फ्लॅटचं काम किती झाले ते बघायला जाणार आहोत. पण त्याआधी सकाळची सगळी कामं ओट्स बनवायला ठेवले. आमच्याकडे सकाळी फक्त अर्धा तास पाणी येतं आणि त्यात आज मला किचन डीप क्लीन करून घ्यायचं होतं, त्यामुळे आधी ते करून घेतलं आणि मग आंघोळ करून आले. कारण आंघोळ केल्यानंतर काय होतं, मग किचन क्लीन केलं की सगळं आपण ओलं होतं परत आणि मग परत आंघोळ करावं लागते. म्हणून अगोदर ते करून घेतलं आणि आंघोळ झाल्यानंतर विरासाठी ओट्स बनवायला ठेवले. तिला ओट्स खाऊ घातले आणि मग तिलाही आंघोळ घालून घेतली. आता मी माझं आवरत होते तोपर्यंत विराचे डॅडा विराला रेडी करत होते. तिला मस्त फ्रॉक घातला आणि केस विंचरायला घेतले. पण विराला ना त्यांच्या हातातलाच हेअर ब्रश पाहिजे होता आणि ब्रश मिळताच तिने तिच्या डॅडाचेच केस विंचरायला सुरुवात केली. ती ना अशा छोट्या छोट्या गोष्टी इतक्या गोड करते ना की बघितल्यावर असं ना खूप भारी वाटतं. आणि तिचं नो नो तर तुम्हाला माहितीच आहे. एकदा आपण नो म्हटलं की ती इतक्या जोरात नो नो मान हलवते की पाहूनच नाही, इतकं हसायला येतं ना तिचं ते. मग आम्ही सगळं आवरलं आणि नवीन घर बघायला निघालो. टू व्हीलरने जायचं होतं, त्यामुळे ऊन व्हायच्या आधीच निघालो. आता उशीर नको म्हणून घरात नाश्ताही बनवला नव्हता, म्हणून आधी नाश्ता करून पुढे जायचं ठरवलं. आणि आपली विरा बघा कशी झोपली आहे. मागे किती आवाज गोंधळ आहे, तरी मॅडम मात्र निवांत झोपली आहे. मग मी मसाला डोसा घेतला आणि विराच्या डॅडानी स्पंज डोसा घेतला. आणि तसं तर साऊथ इंडियन फूड आहे ना माझं खूप फेवरेट आहे. मस्त नाश्ता झाला, बिल भरलं आणि मग आम्ही आमच्या नवीन घराकडे निघालो. आणि हे बघा, आम्ही आता आमच्या नवीन घराजवळ पोहोचलो आणि ही आहे आमच्या नवीन घराची बिल्डिंग. मग म्हटलं आधी बाहेरूनच थोडंसं फिरून बघूया, म्हणजे साईडचा एरिया की किती काय काम झालं आहे वगैरे नाही का लक्षात येतं. गार्डनचंही काम पाहिलं. मागच्या वेळी आम्ही जेव्हा आलो होतो ना तेव्हा इथे झाडे वगैरे नव्हती लावलेली आणि आता त्यांनी सगळीकडे झाडे वगैरे लावलेली आहेत. आणि सध्या पावसाचं पण म्हणजे पावसाळाच सुरू आहे. आता सध्या तरी पाऊस नाही आहे, पण पावसाळा तर सुरूच आहे ना. आणि त्यामुळं ना ही झाडं पण आहेत ना खूप छान आता म्हणजे मोठी होतील. आणि मोठी झाल्यानंतर ना इथला परिसर खरंच खूप सुंदर दिसणार आहे. तेवढ्यात मला ना लिफ्ट चालू दिसली आणि वाटलं चला आता आरामात वर जाता येईल. पण कशाचं काय, अजून टेस्टिंग सुरू असल्यामुळे ना लिफ्ट बंदच होती. मग म्हटलं चला आता जिन्यानेच वर जाऊया, कारण दुसरा तर काही ऑप्शनच नाही आहे आमच्याकडं. नंतर सेकंड फ्लोअरवर बिल्डरचं ना सेल्स ऑफिस आहे. तिथून पुढे आम्ही आमच्या फ्लॅटकडे निघालो. आणि हे बघा, विरा तिच्या डॅडाच्या खांद्यावर बसून मस्त एन्जॉय करत होती. 10 मजले जिन्याने चढायचे होते, त्यामुळे थोडासा दम तर लागणारच. आणि मग फायनली आम्ही आमच्या फ्लॅटपाशी पोहोचलो. हे बघा, हा समोरचाच आपला फ्लॅट. अजून मेन डोअरही बसवलेला नाही. तर चला, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन घरामध्ये. अजून आपल्या फ्लॅटचं बरंचसं काम बाकी आहे बरं का, पण आम्ही आलोच होतो तर म्हटलं तुम्हालाही एक छोटीशी होम टूर देते. तर असं मेन डोअरमधून एंट्री केल्यानंतर मग हा आपला आहे समोर हॉल, किंवा तुम्ही लिव्हिंग एरियासुद्धा म्हणू शकता. आणि अजून सगळं काम झालेलं नाही आहे, त्यामुळे हे असं क्लिनिंग वगैरे पण नाही, त्यामुळे असं थोडंसं खराब दिसतंय सगळं. आणि हे बघा, लगेच आपल्या हॉललाच खेटून ही गॅलरी आहे. आणि हा असा काही गॅलरीचा व्ह्यू आहे. आणि वीरा आहे ना सध्या थोडी शांतच होती, अशी सॅड फेस करून बसली आहे. कारण की थोड्याच वेळापूर्वी ती झोपेतून उठली आहे, त्यामुळं अशी शांत बसली आहे. आणि हे बघा, हे समोर आपलं आहे किचन. तर असं माझं छोटंसं किचन आहे. याचंसुद्धा अजून भरपूर असं काम बाकी आहे, जसं की म्हणजे नाही का टाईल्स वगैरे ते ग्रॅनाईट राहिलेलं आहे आणि बरंचसं काम बाकीच आहे. आणि हे बघा, ही आहे आपली छोटीशी ड्राय बाल्कनी. आणि ड्राय बाल्कनीला लागूनच लगेच इकडे एक विंडो आहे. तर ही विंडो आणि इकडं पाठीमागच्या साईडला विंडोच्या डक्ट आहे हे सगळं. आणि हा आहे ना आपला 2 BHK आहे. तर चला मग आता मी तुम्हाला बेडरूम्ससुद्धा दाखवते. तर ही जी समोर दिसती आहे तर ही आहे आपली किड्स बेडरूम. आणि ही जी विंडो आहे ना ती पण गॅलरीच्या साईडनीच, म्हणजे त्याचं ओपनिंग आहे, त्याच्यामुळं तो दोन्ही गॅलरीचा व्ह्यू आणि ह्या विंडोचा व्ह्यू सेमच आहे. म्हणजे ह्या पण आणि मास्टर बेडरूमची विंडो पण ना ह्याच साईडला आहे, त्यामुळं सगळीकडून व्ह्यू ना सारखाच दिसतो.
आणि ईस्ट वेस्ट फेसिंग आहे आपला फ्लॅट आणि त्याच्यामुळे ना असं म्हणजे प्रकाशसुद्धा चांगला पडतो घरात, सनलाईट चांगल्या प्रकारे येते, असा अंधार अंधार वाटत नाही. आणि हे समोर लगेच आहे टॉयलेट बाथरूम, एक इंडियन आणि एक वेस्टर्न असं दोन दिलेलं आहे त्यांनी. आणि हे बघा आता ही आहे आपली मास्टर बेडरूम. फ्लॅटचं काम किती झालं आहे हे पाहिल्यानंतर मग आम्ही ना टेरेसवरती गेलो, कारण टेरेसवरती सुद्धा ना थोड्याफार ॲमेनिटीज आहेत. तर म्हटलं मग ते पण आलोच तर पाहून घेऊ की काय काय झालं आहे ते. तर मग आलो होतो इथं आणि इथे एक ना मुलांना खेळण्यासाठी असं छोटंसं घोड्यासारखं होतं, तर त्याच्यावर विराला बसवलं आणि खूप एन्जॉय करत होती त्याच्यावर बसून. तिला तिच्या डॅडाने थोडंसं सोडलं तरी पण तिला आपोआप ते खेळतासुद्धा येत होतं. पण आम्हालाच भीती वाटत होती की नाही का पडेल वगैरे म्हणून. त्यामुळं मग ते तिथंच उभा पण राहिले होते तिचे डॅडा. आणि ना थोडंसं ऊन होतं ना त्याच्यामुळं मग ते तापलेलं सुद्धा होतं, त्यामुळे मी माझा खाली स्टॉल टाकला अगोदर आणि मग त्याच्यावर तिला बसवलं. आणि त्याच्यानंतर अजून एक दोन गोष्टीसुद्धा होत्या तिथं लहान मुलांच्या खेळण्यासाठी, तिथे पण तिला बसवलं. ह्या झोक्यात बसवलं तिला, पण तिला काही तिथं बसता पण येत नव्हतं प्रॉपर. मग म्हटलं चला जाऊ दे, ऊन पण खूप आहे. तिच्या डोक्यावर स्कार्फ टाकला की बघा लगेच अशी काढून टाकत होती. तो स्कार्फ पण ती काही ठेवायला तयार नव्हती. आणि मग ही आहे दुसरी बाजू टेरेसची. आता इकडे सगळं ना सोलर करायचा प्लॅन आहे बिल्डरचा. आणि पण आता सध्या तरी अजून काही झालेलं नाही, सगळं मोकळंच आहे. आणि इतकं ऊन लागत होतं ना म्हणून म्हटलं चला आता खालीच जाऊया. आणि खाली आल्यावर ही आहे अंडरग्राऊंड पार्किंग, म्हणजे एक ग्राउंड फ्लोअरला आणि ही अंडरग्राऊंड. तर म्हटलं ती पण एकदा पाहून घेतली, कारण मी काही ती अजून पाहिली नव्हती. आणि आता आम्हाला जायचं होतं घरी. पण वीराच्या डॅडाचं सेल्स ऑफिसमध्ये थोडंसं काम होतं, त्यामुळे मग मी आणि वीरा आम्ही दोघी थोडा वेळ पार्किंगमध्येच थांबलो. तोपर्यंत वीरा तर काय तिच्या मस्तीमध्येच होती आणि इतकी हवा सुटली होती ना, त्यामुळे तिचे केसही असे मस्त उडत होते, म्हणून मी व्हिडिओ घेतला. आणि नंतर घरी पोचलो, पण तरी तिची मस्ती काही थांबतच नव्हती. तर आजचा हा छोटासा ब्लॉग मी इथंच संपवते. तुम्हाला आमच्या नवीन घराची ही छोटीशी होम टूर कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून एक बेल आयकॉनही नक्की दाबा, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओ आला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.